टेट झाली आहे, रिझल्ट आला आहे, याद्या लागल्यात. पण या याद्यामध्ये डी-एड धारक किती आणि बी-एड धारक किती? पहिला पेपर पास असणारे किती आणि दुसरा पेपर पास असणारे किती किंवा दोन्ही पेपर पास असणारे किंवा डी-एड आणि बी-एड दोन्ही असणारे किती? त्यामध्ये बी-एवाले किती, बी-एस-सीवाले किती? हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतो आहे. मग विद्यार्थी व्हिडिओपेक्षा काय करतायत? कमेंट बॉक्सच जास्त पाहतायत की आपल्यापेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी किती? किंवा मग तीच मेथड असणारे आपले मीडियम असणारे विद्यार्थी किती? या संदर्भामध्ये आजपासून आपण एक उपक्रम राबवूया. एक नमुना पद्धतीने सॅम्पल पद्धतीने आपण काय करणार आहोत, की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त व्हायचं आहे. तुमचं डी-एड आहे की बी-एड की दोन्ही आहेत? तुमचं सी-टी-टी फर्स्ट पेपर आहे की सी-टी-टी, टी-ई-टी फर्स्ट पेपर आहे की सेकंड पेपर आहे की दोन्ही पेपर आहेत? तुमचं माध्यम बी-ए, बी-एस-सी, बी-कॉम की फक्त प्लेन 12th? हे तुम्ही जे आहे, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायचं आहे. आणि आजचा हा जो व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये फक्त एस-सीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हायचं आहे. त्यांचे टी-आय-टीचे मार्क, पेपर फर्स्ट की सेकंड, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता डी-एड आहे की बी-एड आहे, माध्यम कोणतं आहे, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, हे त्यांनी यामध्ये विशद करायचं आहे. आणि तुमची शैक्षणिक पात्रतामध्ये बी-ए, बी-एस-सी, बी-कॉम किंवा एम-ए, एम-एस-सी, एम-कॉम किंवा नुसतंच प्लेन डी-एड आहे आणि 12th आहे, हे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, इथे विशद करायचं आहे. या सॅम्पल सर्वेमध्ये आपण एक गेस करूया. साहजिकच आहे, हा व्हिडिओ काही 2 लाख विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार नाही. जितक्यापर्यंत पोहोचेल तितक्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, एस-सीच्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मी ह्या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत, तुमचा टी-आय-टी स्कोर, तुमचं डी-एड किंवा बी-एड आहे, फर्स्ट पेपर टी-ई-टी, सी-टी-ई-टी आहात का, सेकंड पेपर टी-ई-टी का बोथ पेपर आहात, आणि टी-ई-टीच्या स्कोरला काही टी-ई-टीचा स्कोर टाकू नका, कारण टी-ई-टीच्या स्कोरला आता 55-60च्या निर्णयानंतर काही तितकंसं काही अडचण नाही आहे आपल्याला. ओके. आणि तुमचं बी-ए, बी-एस-सी, बी-कॉम, एम-ए, एम-एस-सी, एम-कॉम जे काही शैक्षणिक पात्रता असेल ती विस्तृतपणे लिहा. स्वतःचं नाव लिहिण्याची काहीही गरज नाही. कमेंट बॉक्समध्ये हे तुम्ही व्यक्त झाल्यानंतर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. यानंतर ह्या सॅम्पल सर्वेनंतर आपण काय करणार आहोत, आपण डी-एड धारक एस-सी अंतर्गत किती आणि बी-एड धारक किती या संदर्भातला व्हिडिओ आपण देणार आहोत. साहजिकच ज्यावेळेस तुमचं जाहिरातीची प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस पोर्टलच्या सूचना टॅबमध्ये, विद्यार्थ्यांसाठी सूचना टॅबमध्ये किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यावेळी, की डी-एड धारक किती आहेत आणि बी-एड धारक किती आहेत, हे तुम्हाला कळणार आहे. हे साहजिकच आहे आणि हे होणार आहे. पण त्यापैकी तुमच्या वर्गाला किती, तुमच्या वर्गामध्ये किती कॉम्पिटिशन आहे 1 ते 5 साठी, 6 ते 8 साठी, 9 ते 12 साठी, ही जी कॉम्पिटिशन आहे ही तुम्हाला अशी इतरत्र पाहण्याला आपल्याला संधी नाही. त्यामुळे आपण आजपासून एक विद्यार्थ्याच्या मनात जी उत्सुकता आहे ती कुठेतरी कमी करण्यासाठी, डी-एड धारक जास्त आहेत की बी-एड धारक जास्त आहेत आणि असेल तर त्यामध्ये संख्या त्यांची किती आहे, हे पहिल्यांदा एस-सीचा सर्वे करून, एस-सीचा सॅम्पल सर्वे करून आपण पाहूया. आणि बाकीच्या कॅटेगरी संदर्भातही रोज आपण अपडेट घेऊया. ओके. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायचं आहे. प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर दिलं जाईल आणि तुमच्या कमेंटवर एक व्हिडिओ नक्कीच बनवला जाईल, ज्यामध्ये एस-सी कॅटेगरी अंतर्गत डी-एड धारक आणि बी-एड धारक किती आहेत, दोन्ही धारण करणारे किती आहेत, याचा एक सॅम्पल सर्वे म्हणून आपण अंदाज घेणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.